आता महिलांची प्रतीक्षा संपली. संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप होणार आज. खूप दिवसापासून महिला पैशांची वाट पाहत होते की कधी आम्हाला पैसे मिळणार. 4,200 रुपये भेटणार होते, ते पण नाही भेटले. आता डिसेंबरचा जो हप्ता आहे त्याची यादीसुद्धा तयार झाली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप होणार आहे. आता आधीच तुम्हाला सांगून देतो, तुम्हाला फक्त आणि फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळणार आहे. पण डिसेंबरचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रात वाटप होणार आहे. आजच्या सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. इथं बघू शकता तुम्ही, महाराष्ट्रामध्ये सर्व 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि डिसेंबरचा हप्ता असणार आहे. याची एक यादीसुद्धा तयार करण्यात आली आहे. ती यादीसुद्धा तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर या यादीमध्ये असाल तर तुमचं नाव जर यादीमध्ये असेल तर तुम्हाला 100% आजच्या आज तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता ती यादी कशी, त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं शोधायचं त्यावर पण मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आता सांगतो की महिलांना आता प्रतीक्षा संपलेली आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता डिसेंबरचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रात वाटप होणार. आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रात वाटप होणार आहे. आता कोणीही महिला या डिसेंबरच्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही. डिसेंबरचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आता असं चालणार नाही की या महिलाला पैसे भेटले, यांना पैसे भेटले नाही. आता सर्वांना सरसकट पैसे दिले जाणार आहे. यावर कुठलीही अट नाही, कोणालाही काही घाबरायची गरज नाही. सर्वांनाच पैसे मिळणार आहे. आता डिसेंबरचा जो हप्ता जमा होणार आहे तो कसं जमा होणार आहे? डिसेंबरचा जो हप्ता जमा होणार आहे, आता ही जी यादी तयार झालेली आहे ती फक्त आणि फक्त डिसेंबरची आहे. ठीक आहे, ती फक्त डिसेंबर महिन्याची यादी आहे. तुम्हाला आतापर्यंत माहीत होतं की आपल्याला महाराष्ट्राचे जे सरकार आहे ते आपल्याला 2100 + 2100 म्हणजे तुम्हाला 4,200 रुपये तुमच्या खात्यात जमा करणार होते. पण आत्ताचे जो डिसेंबरचा जो हप्ता आहे तोच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त आता 2100 रुपये मिळणार आहे. आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. तुम्हाला ऑलरेडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता दिला गेला आहे. तुम्हाला 1500 पैकी तुमच्या खात्यात जमा झालेले आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पण हा जो डिसेंबरचा हप्ता आहे हा महिन्याचा, म्हणजे आता 1500 वरनं ही योजना 2100 वर आली आहे. तर 2100चा जो पहिला हप्ता आहे तो फक्त डिसेंबरचा हप्ता तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार. आता 10 जिल्ह्यात नाही, 5 जिल्ह्यात नाही, संपूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि सर्व बहिणींच्या खात्यात एक बटन दाबून त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता ही केंद्र शासनाकडून नाही तर राज्य शासनाने मोठी सूचना दिली आहे. तातडीची माहिती सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे, तर तो डिसेंबरचा हप्ता कसा असणार आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे फक्त 2100 रुपये. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे 6वा हप्ता एकत्र भेटणार होता. ठीक आहे, 6वा आणि 7वा हप्ता तुम्हाला एकत्र भेटणार होता. पण आता फक्त तुम्हाला मिळणार डिसेंबरचा एकच हप्ता. तर हा डिसेंबरचा हप्ता कसं तुम्हाला मिळणार आहे, ती यादी कसं चेक करायची ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तो यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला हा पैसा भेटणार आहे, नाहीतर तुम्हाला पैसा मिळणार नाही. डिसेंबरचा हप्त्यामध्ये म्हणजे ऑलरेडी यादी तयार झालेली आहे. असं नाही की डिसेंबरचा हप्ता आहे म्हणून सर्वांना भेटणार आहे. डिसेंबरचा हप्ता फक्त त्याच महिलांना मिळणार आहे ज्यांचं या यादीमध्ये नाव असेल. यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही. 90% महिलांना पैसे या यादीमध्ये नाव मला सापडले. मी यादीसुद्धा चेक केली आहे, तर यामध्ये 90% महिलांना पैसे येणार आहे. तर 10% उर्वरित ज्या महिला राहणार आहेत त्यांचं काही प्रॉब्लेम असेल कागदपत्रामध्ये त्यांनाच पैसा मिळणार नाही. 90%मध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 100% तुमच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहे. बघूया पुढची काय माहिती आहे, तुम्हाला लगेच यादी दाखवतो. डिसेंबरचा हप्ता 2100 प्रमाणे दिला जाणार आहे. आता आपल्याला माहिती आहे खूप दिवसापासून आपण बघतोय की 2100 रुपये दिले जाणार आहे. 1500 वरनं स्कीम आता 2100 वर आली म्हणून तुम्हाला 2100 रुपये डिसेंबरपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे, आता हे काय बघायची गरज नाही. आता जे मेन इम्पॉर्टंट येतं, संपूर्ण महाराष्ट्रात तर पैसे वाटप होणारच आहे. पण तुमचं नाव जर या यादीत नसेल तर तुम्हाला या डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये मिळणार नाही. म्हणजे डिसेंबरचा जो 2100 रुपये हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला ही यादी चेक करावंच लागणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरच चेक करू शकता, कुठंही जायची गरज नाही. तुम्हाला एक PDF फाईल आली असेल, ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो.
कसं तुम्ही नाव चेक करू शकता? एका मिनिटात चेक करायचं. नाव चेक करण्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देतो. पण आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट माहिती घेऊन आलोय. आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. आता ती यादी बघूया. यादीबद्दल पण आपल्याकडे एक मोठी माहिती आली आहे. ती यादी तुम्ही कसं पाहू शकता, काय पाहू शकता, सर्व डिटेलमध्ये तुमच्यासाठी मी माहिती घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुम्ही तुमचं नाव या यादीमध्ये चेक करा. ठीक आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव चेक करा. जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दुपारी 2 वाजेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. ठीक आहे. इथं बघू शकता 2 वाजेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. म्हणजे आता महिलांची प्रतीक्षा संपली. आता तुम्हाला डायरेक्ट तुमचं नाव असेल तर 90% महिलांच्या खात्यात एक बटन दाबून त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे 2 वाजेच्या आत. म्हणजे 2 वाजे अगोदर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. पण यादीमध्ये नाव असेल तर, जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला देखील अजून सुद्धा प्रतीक्षा करावं लागणार आहे. म्हणजे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आत्ता या यादीमध्ये नाव नसेल तर पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला भेटेल. पण 90% महिलांना तर पैसे मिळूनच जाणार आहे. म्हणजे आता कोणाकोणाला पैसे मिळणार आहे? आता सर्वात मोठा प्रश्न येतो की आता यादी कसं पाहायची, म्हणजे तुम्ही यादी कसं पाहू शकता, हा सर्वात मोठा प्रश्न येतो. ठीक आहे. मी तर तुम्हाला सांगतो यादी पहा, यादी पहा, पण तुम्ही यादी कसं पाहणार? ठीक आहे. ती यादी कसं आलंय? PDF फाईलमध्ये आलंय. म्हणजे PDFच्या माध्यमातून तुमच्याकडे आला आहे. पण तुम्हाला पाहता येत नसेल तर तुम्हाला ते सुद्धा सांगतो कसं तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. यादी पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप असेल. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना नारी शक्ती दूत ॲपवर जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि ते ॲप जर तुमच्या मोबाईलवर आत्तापर्यंत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. जर तुम्ही ते ॲप उडवून दिलं असेल तर तुम्ही परत त्याला डाउनलोड करून घ्या. तुम्हाला सुद्धा ती PDF फाईल भेटून जाणार आहे. ते तर कसं चेक करायचं? तुम्ही तर ॲप ओपन करून घेणार तर चेक कसं करणार? नारी शक्ती ॲप जसंही तुम्ही ओपन केलं, ठीक आहे, जसंही तुम्ही ॲप ओपन करणार तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तो तुम्हाला दिसेल. लाडकी बहीण योजनेचा तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो तुमच्या समोर दिसेल. जसंही तुमचा फॉर्म तुमच्या समोर दिसला, फॉर्मच्या वरती एक PDF फाईल आलेली आहे. म्हणजे एक PDF फाईल त्यांना आलेली आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता जसे तुम्ही फॉर्म ओपन करणार, म्हणजे नारी शक्ती दूत ॲप ओपन करणार तर तुमच्या समोर एक PDF फाईल, म्हणजे वरती कॉर्नरला एक सूचना आली असेल त्याच्या खाली बघू शकता नारी शक्ती दूत ॲप. म्हणजे ॲप जसे ओपन करणार इथं कॉर्नरला बघायचं तुम्ही. तुम्हाला माहिती आहे नारी शक्ती दूत ॲप जर तुम्ही यूज करत असणार तर तुम्हाला इथं एक PDF फाईल दिसत असेल. ठीक आहे. एक PDF फाईल लगेच चेक करा. PDF फाईलवर जसंही तुम्ही क्लिक करणार तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांची यादी आली आहे. तर या यादीमध्ये तुमचं नाव शोधण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम तुमचा जिल्हा निवडून घ्या. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा तुम्ही तिथं निवडून घ्या आणि वरती एक सर्च ऑप्शन सुद्धा दिला असेल. म्हणजे एक कॉर्नर दिलेला आहे सर्च. तुम्ही तुमचं नाव तिथं सर्च करायचं. तुमचं पूर्ण नाव टाकायचं, अपूर्ण नाव टाकायचं नाही. पूर्ण नाव सर्च करून तिथं तुम्हाला दिसून जाईल. जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर आज दुपारी 2 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि जर तुमचं नाव नसेल तर तुमच्यासाठी एक पर्याय सुद्धा त्यांनी दिलेला आहे. ज्या महिलांचं नाव या यादीमध्ये नसेल त्यांना काय करायचं ते सुद्धा त्यांनी सांगून टाकलंय. 90% महिलांना तर पैसे मिळणार आहे, त्यांना काही करायची गरज नाही. आणि ज्या महिलांचं नाव या यादीमध्ये नसेल तर त्यांनी काय करायचं ते सुद्धा त्यांनी सांगून टाकलंय. तर नारी शक्ती ॲप जसंही तुम्ही ओपन करणार तिथं तुम्हाला तुमचा फॉर्म भरला असेल तिथं एक ॲप्रूव्हचं एक बटन येतं, म्हणजे मान्यता झाली असं ग्रीन नावानं एक बटन येतं. त्या बटनवर क्लिक करायचं. ॲप्रूव्ह झाला असेल तर काही करायची गरज नाही. आणि तिथं एक सूचना आली असेल तुमचं हे डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे, तुमचा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, लगेच तुम्हाला नारी शक्ती ॲपवर तुम्हाला दाखवून देईल. वरती एक सूचना सुद्धा आली असेल तुमचा आम्ही फॉर्म या कारणामुळे रिजेक्ट केला आहे, तुम्ही हे करून घ्या, तुमचा फॉर्म परत आम्ही ॲप्रूव्ह करून घेऊ. म्हणजे ही जी सुविधा आली आहे हे सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. नारी शक्ती ॲप सर्व लाडक्या बहिणींसाठीच ओपन केलं होतं. तर या ॲपवर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता की तुमचं काय अडचण असेल, तुमचं कागदपत्रामध्येच मेन अडचण असेल ती अडचण दुरुस्ती करा, लगेच तुम्हाला सुद्धा पैसे भेटतील. डिसेंबरचा हप्ता तो तुम्हाला मिळणार नाही, तो तुम्हाला पुढच्या महिन्यात दिला जाईल. पण तुम्ही जे डॉक्युमेंट क्लिअर करणार तर तुम्हाला जानेवारीमध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यात जमा होणार आहे. असं ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका.
यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की सर आमचं नाव यादीमध्ये आलं आहे, आणि जर यादीमध्ये नाव नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला सर्वे कळेल की 90% महिलांना पैसे भेटले का नाही भेटले. सर्वात अगोदर तुम्ही यादी चेक करा आणि नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.